मी दलित आहे, मी जैन आहे, मी मराठा आहे, मी वंजारी आहे, हे लक्षात आलं नाही का तुम्हाला? हे तुम्ही करू नका. त्याचा फायदा कोण घेत आहेत ते घेत आहेत, कोण घेत आहेत ते घेत आहेत. मी त्यांचं नावही घेत नाही, पण ते घेत आहेत. आणि ही चूक तुम्ही सुधारणार का नाही सुधारणार याचा विचार करा. त्यांचं काय मागणं आहे का? काय मागणं आहे का? आम्हाला रस्ते द्या, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला वीर द्या, आम्हाला शौचालय द्या. काय मागणी आहे का? नाही. तुम्ही आमच्या विरुद्ध, आमच्या सगळ्या कौमच्या विरुद्ध आहे, मग तुम्हाला आम्ही मत देणार. एवढं त्यांचं मत आहे ना. मग आम्ही अहो तुम्ही राजकारण प्रत्येक ठिकाणी येणार, राजकारणापासून दूर राहूया असं म्हटलं तरी राजकारण येणारच, येतच तेच मी तुम्हाला सांगतो. मग आगे आमचे मी यादव, मी ठाकूर, मी ब्राह्मण, हे कसलं काय तुम्ही घेऊन बसलेलं आहे? काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, राजश्री शाहू महाराजांचं, महात्मा फुले तुम्ही विरोधी मानताय का? मी विरोधी मानत नाही, मी विरोधी मानत नाही. हिंदू संस्कृतीमध्ये जे दोष होते आणि जे दोष भावी काळामध्ये काय करणार होते या संस्कृतीला नष्ट करण्यासाठी तत्पर होते. ते दोष दूर करण्यासाठी ज्याने अत्यंत कठोर अशा तऱ्हेची मांडणी केली. तुमचे काय हृदय भेद होईल अशा तऱ्हेची मांडणी केली. पण त्याचं फळ आपल्याला चांगले दिसत आहे. वैदिक आपल्या मनामध्ये जी पूर्वी जेवढी तीव्रता होती ही तीव्रता कमी झाली. त्याने तो आपल्या लढ्याला जे नाव दिलं होतं जातीय अंताचा लढा, काय नाव दिलेलं होतं? पण आता जातीचा अंत करायला कोण तयार आहे सांगा मला? कोणी तयार नाही. प्रत्येक माणूस काय करतोय? जातीच्या नावाने आपल्याला सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. बरोबर आहे ना? मग जाती अंत कसा ते माझी जात मोठी आहे सांगू शकता तुम्ही? सांगू शकता? सांगा बरं माझं फुल काय सांगा मला. मग जाती अंताचा लढा कोणी केलेला आहे? जाती अंताचा लढा कोणी केलेला आहे? आम्ही सुरू केलेला आहे. हे असे बनून आम्ही काय केलंय? जात्यापासून दूर झालेलो आहे. माझ्याकडे मुलं आलेली आहेत, मी त्यांची वेदांत शिकण्यासाठी मुलं आलेली आहेत. मी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचं डोकं तपासून बघतो नाही, शेती आहे की नाही, आता ह्याच्यामध्ये जानवा आहे की नाही हे मी बघत नाही. मला माहिती आहे की माझ्याकडे एकही ब्राह्मण वेदांत शिकायला यायला तयार नाही आहे. तो कुठे जायला तर अमेरिकेत जायला तयार आहे. त्याचा अपेक्षा अमेरिकेत जायला, तो अमेरिकेत जाऊन मीठ खाणार आहे, तो मग खाणार आहे, दारू पिणार आहे, सगळं करणार आहे. ब्राह्मण असून कशाला? कसला ब्राह्मण तू राक्षस आहे. मांस खातोय, गोमांस खातोय, सगळं खातोय. ही ब्राह्मणांची परिस्थिती झालेली आहे आज. कसला ब्राह्मणांचा तुम्ही अभिमान करतायत? काय ब्राह्मणत्व तुमच्यामध्ये राहिलंय की दुसऱ्याला नीच म्हणून समजावायचं? हे ब्राह्मणत्व आहे का? की दुसऱ्यांना जवळ करायचं, दुसऱ्यांना विद्या करायचं, शिकवायचं, दुसऱ्यांना मोठं करायचं, हे ब्राह्मणत्व आहे. माझ्या मुलांना सगळ्यांना कोणाची डोकी तपासत नाही. माझ्याकडे 100 पोरं आहेत. या 100 पोरांना शाळेतही शिकवतो, 3 वेळेला जेवू घालतो. आणि त्यांना काय करतो? त्याचा सगळी माणसं, कोणी माळी आहे, कोणी मातंग आहे, कोणी बंजारी आहे, कोणी मराठा आहे, ब्राह्मण येतही नाही. तर नको जाय, हे नको जाय ब्राह्मण. मग तुमचं ब्राह्मणत्व काय शिल्लक राहिलं? मला तुम्हाला वेदांत शिकण्यासाठी माझ्याकडे एकही ब्राह्मण येत नाही, एकही ब्राह्मण येत नाही. काय येत नाही? कशासाठी येत नाही? आता जाती अंताचा जर लढा करायचा, जाती तुम्हाला हव्या आहेत की नको आहेत हे तुम्ही ठरवा. जाती तुमच्या सर्वनाशाकडे जात आहेत की नाही करा. या काळामध्ये जाती टिकू शकणार नाही आहेत. तुम्ही शहरामध्ये या जाती गेलेल्या नाहीत. मग तुम्ही जाती अंताच्या लढ्याला तयार होत आहेत का नाही तयार होत आहेत हा विचार करा. तुमच्या पोरं होणार आहेत ना तुम्हाला, किंवा झाली असतील ना? पोरांच्या दाखल्यावर सर्वात पहिल्यांदा काय असतं? जातीचा कॉलम असतो. काय असतो? सर्वात प्रथम कुठला कॉलम असतो? काय लिहिणार तुम्ही त्या ठिकाणी? जाती म्हणून काय लिहिणार? तुम्ही स्वतः आई बाप लिहितो ना की हा बंजारी आहे, हा ब्राह्मण आहे, हा काय मराठा आहे,
हा कोणी आणखी मातंग आहे हे आई बाप कबूल करतात ना. आणि आई बापाने सांगितलं मग तुम्ही निश्चय करा ना. आजपासून आम्ही काय करतोय, हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्माच्या अभिमानासाठी, हिंदू धर्माचा नाश न होण्यासाठी आम्ही जाती टाकून देतो. आजपासून कोणी ब्राह्मण नाही, आजपासून कोणी क्षत्रिय नाही, आजपासून कोणी मराठा नाही, आजपासून कोणी वंजारी नाही, आजपासून कोणी मातंग नाही. हे तुम्ही ठरवा. तुम्ही तुमच्या ह्याच्यावर या. त्या राजकीय माणसांना सांगा, तुम्ही कीर्तनामधून हे सांगा.